राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता मनसे सैनिक आक्रमक झालेले आहेत। हिंदी पुस्तकांचं पहिलं आणि शेवटचं पान जाळून पुस्तकं फाडण्यात येत आहेत। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही असं म्हणत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण हे आक्रमक झालेले आहेत। मनसेच्या खळखट्याक आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पहिलं शेवटचं बाण काढून निश्चितपणे विद्येला जाळायचं नाही याची देखील आम्ही भान ठेवून आम्ही हा निषेध सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता हे आम्ही चालत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वीच आता पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे की कुठल्याही पद्धतीनं छुप्या पद्धतीनं किंवा पळवाटा काढून अशा पद्धतीनं हिंदीची सक्ती ही महाराष्ट्रात करता येणार नाही। असा प्रयत्न जर शासनानं केला तर त्याबाबत आम्ही तीव्र आंदोलन उभारू। आजपासून मनसे अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार मुख्याध्यापकांना पत्र पाठवलं जाणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी मनसेचे जे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी मात्र जे हिंदीचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं पहिलं आणि शेवटचं पान हे काढून वेगळं काढून त्याला जाळलेलं आहे। अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचा निषेध करायला सुरुवात केलेली आहे। साहजिक आहे की मनसे अध्यक्षांनी ज्या वेळेला इशारा दिलेला आहे तर त्या इशाऱ्याचा अर्थ मनसैनिकांना योग्य पद्धतीनं कळतो आणि म्हणूनच त्यांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन येत्या काळामध्ये उभारण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्याला यावरून बघायला मिळतं। प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हिंदी पुस्तकाचं पहिलं आणि शेवटचं पान जाळून पुस्तकं फाडण्यात आली आहेत आणि निषेध करण्यात आलाय। अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे।